Hello, my dear students. Today I am going to teach you Unit 3, page number 45, Pen Friends Profiles. म्हणजे पत्रमित्र किंवा पत्र मैत्रिणीची वैयक्तिक माहिती. आता वैयक्तिक माहितीमध्ये काय काय लिहायचं, कसं लिहायचं ते या पेजवर आपण शिकणार आहोत. तर सर्वात आधी नेममध्ये लिहायचं तुमच्या पत्रमित्राचं किंवा पत्र मैत्रिणीचं नाव. तर मी उदाहरणासाठी एक नाव देत आहे, आरजू पटेल. नेममध्ये आलं आरजू पटेल. तर आरजू पटेलचं ॲड्रेस लिहायचं आहे आपल्याला. मी लिहितो अंदाजे पाटील नगर, आच्छेगाव. पाटील नगर, आच्छेगाव. त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख. मी अंदाजे लिहितोय 1 फेब्रुवारी 2015. 1 फेब्रुवारी 2015. त्यानंतर फेवरेट्स म्हणजे काय काय आवडतं. फेवरेट्स म्हणजे आवडतं, काय काय आवडतं ते इथं दिलेलं आहे. आता फेवरेट्समध्ये पहिला आहे कलर. तर मी लिहितो पहिला कलर पिंक, त्यानंतर ब्लॅक, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर स्काय ब्ल्यू, ऑरेंज अँड रेड. हे फेवरेट कलर्स. त्यानंतर गेम म्हणजे फेवरेट गेम कोणतं. तर फेवरेट गेम आहे कबड्डी, क्रिकेट, खो खो. तुम्हाला जे आवडतात ते गेम तुम्ही लिहायचं आहे. मी हे 3 लिहिलेले आहेत. त्यानंतर फेवरेट डिश म्हणजे आवडता खाद्यपदार्थ कोणता. तर आवडता खाद्यपदार्थामध्ये मी लिहिलेलं आहे चिकन बिर्याणी, पुरी भाजी आणि दाल चावल. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे आवडता विषय. फेवरेट सब्जेक्टमध्ये मराठी, हिंदी अँड इंग्लिश हे 3 सब्जेक्ट मी लिहिलेले आहेत. तुम्ही तुमचे आवडते सब्जेक्ट लिहायचं आहे. त्यानंतर फेवरेट टीचर म्हणजे आवडते शिक्षक. आवडते शिक्षक तुम्ही तुमचं लिहायचं आहे. मी इथं दिलेलं आहे आरजूचे फेवरेट टीचर मिस्टर देगाव सर. पुढचा मुद्दा आहे बुक म्हणजे फेवरेट बुक. कुठलं बुक आवडतं. तर मी लिहिलेलं आहे नटसम्राट. नटसम्राट फेवरेट बुक. त्यानंतर आहे मूवी म्हणजे फेवरेट मूवी कोणती. तर मी लिहिलेलं आहे 3 इडियट्स, तारे जमीन पर आणि पुष्पा. पुढचा मुद्दा आहे टी व्ही प्रोग्राम म्हणजे दूरदर्शनवरील कार्यक्रम, टी व्हीवरील कार्यक्रम. आवडतं कार्यक्रम कोणतं. तर मी लिहिलेलं आहे तारक मेहता का उल्टा चष्मा. तुम्ही तुमचे आवडते प्रोग्राम लिहू शकता. त्यानंतर आहे फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं. तर फॅमिलीमध्ये मी लिहिलेलं आहे फादर, मदर, एल्डर ब्रदर हे 3 जण आणि त्यांची आजी म्हणजे ग्रँड मदर हे यांच्या फॅमिलीमध्ये आहेत. हॉबी म्हणजे छंद. हॉबी काय काय आहे. तर ड्रॉइंग ही हिची मुख्य हॉबी आहे. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे हे हिला मुख्य आवडतं. त्यानंतर आहे एन्जॉयज म्हणजे काय करायला आवडतं, काय करण्यात आनंद येतो. तर याच्यामध्ये आहे डान्सिंग नृत्य करणे आणि सिंगिंग म्हणजे गाणे. डान्सिंग अँड सिंगिंग गाणे गाणे आणि नृत्य करणे हे करण्यामध्ये हिला आनंद भेटतो. इथं ही पेन फ्रेंडची प्रोफाईल पूर्ण झालेली आहे. त्यानंतर स्टेप 3 मध्ये बघा सेंड युअर पेन फ्रेंड ग्रीटिंग्ज ऑन स्पेशल ओकेजन्स लाईक हिज और हर बर्थडे. वाढदिवस, सण समारंभ अशा विशेष प्रसंगी तुमच्या पत्रमित्राला किंवा मैत्रिणीला
शुभेच्छा पत्रे पाठवा. तर तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला, या पत्रमित्राला आणि मैत्रिणीला काय करायचं आहे, वाढदिवस आणि सण समारंभ, वर्षभर अनेक सण येत असतात आपल्या मित्रांचे, अनेकांच्या ओळखीचे आपले वाढदिवस आपण साजरा करत असतो. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्याच इंग्लिशमध्ये. तर आता वाढदिवसाच्या शुभेच्छा कसं लिहिणार, तर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर इथं हॅपी बर्थडे, याला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे म्हणजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर विश यू हॅपी न्यू इयर. विश यू हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर हॅपी दिवाळी. इथं आलेलं आहे आपल्याला हॅपी दिवाळी म्हणजे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर विश यू ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट हे आपण कधी म्हणतो, तर एखादी व्यक्ती एखादं कार्य करायला जात आहे तर त्याला आपण शुभेच्छा देण्यासाठी म्हणतो. तर विश यू ऑल द बेस्ट म्हणजे सर्व काही चांगलं घडो किंवा पुढील प्रवासासाठी, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असा याचा अर्थ होतो. त्यानंतर ईद मुबारक हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ईद मुबारक म्हणजे ईदच्या शुभेच्छा. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स, मग याच्यामध्ये आहे हार्दिक अभिनंदन. एखाद्यानं एखादी गोष्ट प्राप्त केली, एखादं यश प्राप्त केलं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्यानं प्रावीण्य मिळवलं की त्याला आपण म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे हार्दिक अभिनंदन. त्यानंतर आहे मेरी क्रिसमस. जेव्हा क्रिसमस असतो ना तेव्हा मेरी क्रिसमस अशा शुभेच्छा दिल्या जातात. क्रिसमस हा कोणाचा सण आहे, तर क्रिसमस हा ख्रिश्चनांचा सण आहे. मग ते एकमेकांना शुभेच्छा देताना म्हणतात मेरी क्रिसमस म्हणजे क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा किंवा नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा. इथं हा आपला पेन फ्रेंड्स प्रोफाइल्स हा भाग समाप्त होत आहे. पुढील अशीच माहिती अशाच प्रकारे मराठीमधून विश्लेषण पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं नाव जरूर लिहा. धन्यवाद.